नमस्कार. महासागरच्या स्पेशल शो खरी खरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते, जिथे तुम्हाला मिळेल चालू घडामोडींच्या नवीन दिशा आमच्या नजरेतून. भारतीय जनता पक्षाला म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्याही परिस्थितीत 2024 ची लोकसभा निवडणूक जिंकायची आहे. ते 400 पेक्षा जास्त जागा जिंकू असे म्हणत असले तरी 400 जागा जिंकणे सोपे नाही हे त्यांना ठाऊक आहे. 400 जागा जिंको अथवा न जिंको, त्यांचे लक्ष कोणत्याही परिस्थितीत आपल्या जागा 273च्या खाली येऊ नये हेच आहे. गेल्या काही दिवसांपासून अतिशय बारकाईने भारतीय जनता पक्षाने मोदी आणि शहा यांच्या नेतृत्वाखाली अगदी काटेकोरपणे विचार करून आपल्या विजयाची योजना आखल्याचे दिसते. जे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आहेत त्यांचा उपयोग करून घेणे, जे आपले असूनही स्वतंत्र आहेत त्यांची मैत्री पक्की करणे आणि जे ऐकायला तयार नाहीत त्यांचे खच्चीकरण करून आपले इप्सित साध्य करणे, असा हा महत्त्वाचा विचार भारतीय जनता पक्षाने केलेला दिसतो. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओरिसात जाऊन येथील मुख्यमंत्री पटनायक यांना आपल्या मैत्रीची ग्वाही दिली. विशाल सभेत ओरिसाच्या विकासासाठी भरभरून देण्याची घोषणाही केली. म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून राज्यसभेत अगदी इमानदारीने साथ देणाऱ्या पटनायक यांची मैत्री घट्ट केली. तिकडे आंध्र प्रदेशात YSR आणि चंद्रबाबू नायडू यांच्यापैकी YSRशी नाते पक्के केले. बिहारमध्ये नितीश कुमार यांना आपल्याकडे वळवून इंडियाची बिहारमधील बढत रोखण्याचे कार्य केले. झारखंडमध्ये जे नाट्य झाले ते तुमच्या आमच्या डोळ्यासमोर आहेच. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ऐकायला तयार नाहीत म्हणून त्यांचे खच्चीकरण सुरू आहे. कर्नाटकात देवी गौडा यांच्यासोबत दोस्ती करून नुकसान भरपाई करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तेलंगणात आता उघड BSR बरोबर नाते घट्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बंगालमध्ये कोणतेही कारण का असेना ममताबाई भाजपपेक्षा काँग्रेस आणि CPMला जास्त विरोध करीत आहेत. अशा प्रकारे भारताच्या अनेक राज्यात आपल्याला अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न म्हणजे हा पक्ष किती बारकाईने आपल्या विजयासाठी प्रयत्नशील कार्य करतो याचेच ते द्योतक आहे. 2019च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 303 जागा मिळाल्या. त्यापैकी साधारण 80 जागांवर त्या पक्षाला अगदी निसटता विजय मिळालेला आहे. या बाबतीत काही उदाहरणे घेऊ. पश्चिम बंगालमध्ये 18 जागा जिंकल्या. त्याचे परीक्षण केल्यावर असे दिसते की भाजपला जेवढ्या मतांनी विजय मिळाला आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त मते काँग्रेस आणि माकपने घेतली आहेत. त्या राज्यात जर इंडिया आघाडी असती तर भाजपची बिघाडी निश्चितच होती. दुसरे महत्त्वाचे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. या उत्तर प्रदेशात गेल्या निवडणुकीत बसपा आणि सपा यांनी 15 जागा जिंकल्या होत्या. एक जागा काँग्रेसच्या वाट्याला आली होती, पण येथेही अनेक ठिकाणी बहुकोणीय मुकाबल्यामुळे भाजपला यश मिळाले. आपल्या महाराष्ट्राचे मोठे पोलीस अधिकारी सत्यपाल सिंग बागपत इथून निवडून आले. तो मतदारसंघ अजित सिंग यांच्या पक्षाचा होता. अशीच परिस्थिती इतर अनेक मतदारसंघांची होती. बसपा आणि समाजवादी पक्षाला मुस्लिम बहुल भागात यश मिळाले होते. त्या राज्यातही भारतीय जनता पक्षाला अनेक मतदारसंघात फार मोठे बहुमत नव्हते. अशा प्रकारे इतर अनेक राज्यातही इंडियाची आघाडी असली तरी आपल्याला धोका होऊ शकतो. हे हेरून प्रत्येक राज्यासाठी अगदी पक्केपणाने रणनीती आखून भारतीय जनता पक्षाला आपल्या विजयाचा मार्ग मोकळा करावयाचा आहे. महाराष्ट्रात थोडेफार नुकसान होऊ शकते, कर्नाटकातही होऊ शकते, तसे इतर काही राज्यातही होऊ शकते. पण निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी त्या राज्यातील क्षत्रपांना एकतर आपल्याकडे वळवणे किंवा त्यांचे खच्चीकरण करणे, या मोहिमेवर आता पंतप्रधानांनी काम सुरू केलेले दिसते. कालच झारखंडच्या नव्या सरकारला आपले बहुमत सिद्ध करावयाचे होते. ते झाले तर दुसरे उपाय आणि नाही झाले तर राष्ट्रपती शासन असा एकूण प्रकार होणार होता. भारताच्या राजकारणात भारतीय जनता पक्षा एवढा शिस्तबद्ध 24 तास निवडणुकीचा विचार करणारा दुसरा पक्ष नाही. काँग्रेसमध्ये राहुल गांधी सोडल्यास बाकी उच्च पातळीवरील नेत्यांना स्वतःच्या मतदारसंघातही निवडून येण्याची शाश्वती नाही. एक ममताबाई सोडल्या किंवा कर्नाटक सारखे राज्य सोडल्यास 100% विजयाची खात्री कोणत्याही विरोधी पक्षाला नाही.
काल वेगळ्या कारणामुळे ममताबाई भाजपला अनुकूल अशा तिहेरी लढतीसाठी प्रयत्न करीत होत्या, पण निवडणुकीची घोषणा झाल्यावर त्या आपोआपच नरम पडतील आणि 2-4 जागा उदारपणे काँग्रेसला बहाल करतील यात शंका नाही. 4-6 जागा देऊन समजा काँग्रेस हारली तर भाजपच्या 18 जागांपैकी 8 ते 10 जागांवर तृणमूल काँग्रेस जिंकू शकते. अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्ष ज्या मोहिमेकडे दिग्विजय मिळवण्यासाठी निघालाय त्याचे पारडे नियोजन आणि श्रीरामाशीर्वाद यामुळे नक्कीच जड आहे. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट्स सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या स्पेशल कार्यक्रम खरी खरी मध्ये. बघत रहा महासागर. नमस्कार.